हाय गुड मॉर्निंग. आम्ही आता चाललो आहेत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि कसं जाणार आहेत आणि कशी एन्जॉयमेंट करणार आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? काय अरे व्हिडिओ मध्ये येणार आहे तुम्ही, काहीतरी थोडं दोन शब्द बोला बरं. मॅडम बोला. अतिशय सुंदर आणि कशा डान्स करतात, एकही संधी घालवत नाही. केवढं एन्जॉय करतात आणि त्यांना किती एन्जॉय करतात बघा. आज आम्ही कुठे चाललोत आणि कुठे जाणार आहेत आणि तिकडची मजा का आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. कारण काय माहिती का, आता आम्ही एअरपोर्टवर पोहोचलेलो आहेत आणि ह्याच्यानंतर आम्ही कुठे कुठे प्रवास केला आहे आणि कसा आहे, म्हणजे कसा प्रवास केलेला आहे आणि कशी एन्जॉयमेंट केलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये खूप म्हणजे उत्सुकता वाटते की पुढे आणखीन काय 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 आम्हाला बघायला मिळणार आहे ते आपण आता पुढे बघूच या. आणि कसं जाणार आहेत आणि कशी एन्जॉयमेंट करणार आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आणि साई ट्रॅव्हल्समधनं आम्ही खरं चाललेलो आहोत. आम्ही दरवर्षीच साई ट्रॅव्हल्समधनं जातो. त्या साई ट्रॅव्हल्समध्ये किती आम्ही एन्जॉय करतो ते आपण आता पुढे बघूच या. गुवाहाटीच्या एअरपोर्टवर आलो. आता आम्ही बॅगा घ्यायला चाललो. आम्ही आता गुवाहाटीवरनं आता शिलाँगला चाललो आहे. शिलाँगवरनं रस्त्याने आम्ही एवढा मोठा पाऊस लागला की खूप मोठा पाऊस आहे. आता आम्ही तिकडे गेल्यावर आता पावसामध्ये आम्ही कसं हे बघणार, तरी बघूया आता काहीतरी रेनकोट वगैरे असं घेऊन छत्र्या घेऊन वगैरे असं. तर मग इथलं क्लायमेट बघा, जसं आपल्याकडे पावसाळ्यात कसं क्लायमेट होतं तसं काय क्लायमेट झालं आहे. आता वाजले 6, पण 6च्या ह्याच्यातसुद्धा एवढं पाऊस पडून गेला आहे आणि क्लायमेट झालं आहे ना, बापरे खूप धुके पसरलेले आहेत. खूपच छान क्लायमेट आहे. असं वाटलं पहिला दिवस असं वाटलं की अरे काय आपण गुवाहाटीमध्ये काय पाहायला आहे, पण आता असं वाटायला लागलं खरंच छान आहे. बापरे, सकाळचे आता वाजले 5 आणि बघा किती लवकर सनलाईट होते. हे आता आमचे राजू काका आले. गुड मॉर्निंग राजू काका. किती वर्ष तुम्ही काम करतायत नाही, कसं आम्हाला खरंच बरं वाटतं तुम्ही असले ना का एकदम फ्रेश. हो तेच ना. आता आम्ही नाश्ता करायला आलो. आता नाश्त्यामध्ये काय आहे बघूया. आता मिसळ आहे, हे फ्रूट्स काहीतरी पपई आहे. मला असं वाटतं मिसळ असणार. आज मिसळ आहे. या बंगालच्या उपसागरावरून येणारे जे वारे आहेत, हा 4800 फूट टेकडीला जो आहे ते आदळतात आणि मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढतं. अन्यथा खूप काही जंगल वगैरे असा नाही आहे तिथे. बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर ते खूप घनदाट जंगल असेल आणि म्हणून पाऊस तिथे पडतो, तर असं मुळीच नाही आहे. जे वातावरणाला पोषक अशा ज्या घटना घडतात त्या तिथे घडत असतात. आणि म्हणून जानेवारीपासून अगदी जवळजवळ 9 महिने इथे पाऊस पडत असतो. मग आपल्याकडे पाऊस 3 ते 4 महिने पडत असतो. आता फक्त हा भाग वेगळा त्याच्यामुळे, पण जवळजवळ 9 महिने कधी इथे पाऊस पडत असतो. आणि एकदा आता ना डावकी लेक बघायला चाललो आहेत. खूप रस्ते आहेत इकडचे ना. येताना आम्हाला खूप चेरापुंजीला येताना रस्त्याने एवढे बापरे ट्रॅफिक झालेली, कारण रस्ता अरुंद असल्यामुळे ना जायला गाड्याच हे नव्हतं. पण आता आम्ही आले डावकी लेक दाखवलं, ते तुम्हाला दाखवते. हे सगळे ना सुपाऱ्याचे झाडं आहेत. झाडं बघा किती मोठीच्या मोठी. डावकी लेकला आपण आलो, तिकडे हे सगळे फ्रूट्स वगैरे असं विकायला बघतात. खूप पर्यटक लोक आली आहेत, किती गर्दी आहे बघा. या साईडला ना बांगलादेशची बॉर्डर आहे.
त्या साईडला आहे ते बांगलादेशचं आहे ना बॉर्डर. त्या साईडला आपल्याला एंट्री नाही आहे आणि तिकडच्या लोकांना इकडे नाही एंट्री. त्याच्यामुळे बघा की ते हे निसर्ग काय सुंदर दिसते. खरंच आपण ह्याच्या प्रेमात पडलेलो आहेत. वाव, खरंच सुंदर आहे ग. डावकी लेक कसं वाटतंय तुम्हाला? काय अरे व्हिडिओ मध्ये येणार आहे तुम्ही, काहीतरी थोडं 2 शब्द बोला बरं मॅडम, बोला. अतिशय सुंदर आणि आपल्याला 2 दिवस झाले कसं वाटलं? अरे एकदम सुंदर, छान. खरंच असं कोणी मेघालय बघण्यासारखं आहे. इतकं सुंदर आहे की बस रे बस. निसर्गरम्य, निसर्गाचं सानिध्य झालंय. वाव, सुंदर. आणि इकडनं गाड्या बघा कशा जात आहेत. एवढूसा रस्ता आहे आणि त्या गाड्या कशा जात आहेत. कुदरत का कमाल है, कुदरत का कमाल. ये मेरा इंडिया. एकदम छान ना. निसर्गाच्या सानिध्यात आपण आलोत, पण किती एकदम जवळ आलोत. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त ना. की बोलूया आता, आमच्याशी बोला जरा 2 मिनिटं. कसं वाटलं तुम्हाला इथले डाव किल्ले? छान ना, मस्त. आणि आम्ही व्हिडिओ टाकू तेव्हा लाईक करा आणि शेअर पण करा बरं का. पण ह्याच्यातनं डेव्हलप व्हायला फार वेळ जाईल, कारण रोड आहे ना तो खूपच छोटा असल्यामुळे ना एक गाडी तिकडनं जाते आणि कठडा वगैरे काहीच बांधलेला नाही आहे. गोळा येण्यासारखे. हो खरंच आहे. इथे जो चालवणारा गाडी आहे तोच चालू शकतो, प्रत्येकाला जमत नाही आहे ना. हा पहिला दिवस आमचा किती सुंदर आहे. अरे वा वा वा, मस्त. मांगू साजन ब्रिज तयार केले बघा. ब्रिजवरनं कसं गाड्या येत असेल, एकच गाडी पार्क होते. हा, फिश फिश फिश. हाय हाय. आणि इकडनं रस्ता आहे, विचार करा तो कसा येत असेल. बापरे, आपली गाडी इकडनंच आलेली माहितीये. करने को जी चाहिए रे. हे इकडची भाषा म्हणजे आपल्याला डावकी लेक म्हणतात ना याला. डावकी लेकच. आपण म्हणजे ते आलो ते आपण एंट्री केले डावकी लेकच होतं ना. हे दगड बघा ना किती सुंदर आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत ना. हे कितीतरी मासे पकडत आहेत बघा. खूप ठिकठिकाणी बसलेले आहेत मासे पकडायला. एक भाजी सुटली किंवा ते लोक हां चालू. बांगलादेश बॉर्डर. आणि तिकडे ना सिक्युरिटी एवढी आहे की तिकडे आतमध्ये पण आपल्याला सोडत नाही. आम्ही बाहेरनंच फोटो काढला. रस्ता काय एकदम डेंजर आहे. तो जो हात करतोय थांब थांब. सुंदर आहे. पाणी बघा किती क्लिअर आहे नाही, एकदम क्लिअर आहे. असा क्लिअर असतो तिथे पण पाणी नाही. पण ते काम चालू होतं म्हणून तिथे आपल्याला काही दिसलं नाही. ब्रिज पूर्ण ना रूटने एकदम तयार झालेले ब्रिज आहे. नॅचरल, एकदम नॅचरल. हे मुळापासून झालेलं आहे. कसं झालं ना ब्रिज तयार. आपण हे जे घरासाठी वापरतो ना झाडू, त्याची ही झाडं बघा किती आलेली आहेत. म्हणजे खूप सारी लागलेली, पूर्ण जंगल त्याचंच भरलेलं आहे. आणि हेच घेऊन ते सप्लाय करतात आणि कंपनीला पाठवतात. ते आहे बघा, आम्ही तोडून घेतलेले आहेत.
हे झाडूचे आणि त्याच्यापासून झाडू तयार करतात. त्याला पुरस्कार देण्यामागचं कारण असं की पूर्ण हे खेडेगाव आणि बघा तुमचा जर नीट निरीक्षण कान रातकिड्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. येतो ना आवाज? तर इथे त्या तर इथे हे जे गाव आहे उंचावर आहे आणि दुर्गम अशा भागामध्ये यांनी स्वच्छता ठेवण्याचं काम केलेलं म्हणजे त्यांनी काही नियम पाळलेले आहेत. आपण पण नियम उद्यापासून पाळायचे आहेत. बरेच मंडळी कॅप घालत नाही, चॉकलेट कुठे पण टाकतात. तर हा प्रकार कोणी काही करायचा नाही. तवांगला याच्यापेक्षा स्ट्रिक्ट आहे हे लक्षात असू द्या. हे स्वच्छ गाव कसं आहे ते बघूया आपण. फणस बघा ना किती आले. घर असावं तर असं किती छान छान हे केलेलं आहे डिझाईन. वरनं फक्त पत्र्याचं बसवलेलं आहे ना. शांत गाव आणि त्या गावामध्ये एकदम आवाज किती छान रातकिड्यांचा आवाज आहे. पण किती एकदम स्वच्छता, खूप स्वच्छता आहेत. कलर बिलर मारून चकाचक वा ही फणसाची बघा झाडं बघा त्याला किती लागले. पण कवळे असतील ना हे अजून. किती गाव सुंदर आहे बघ. स्वच्छता बघा. स्वच्छ आणि सुंदर गाव. एकही असा कचरा दिसणार नाही तुम्हाला. एवढा क्लिअरिटी एकदम. आणि क्लायमेट आणि घरं खूप अशी मोठी नाही आहेत, छोटी छोटीच आहेत. पण हां किती फुलं बघ किती छोटे 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 छोटे. यांचा पेहराव बघा किती छान आहे. दुपट्टा कसा एकदम मस्त लावतायत. आपण पण आपलं हे करून घ्यायला पाहिजे ना असं. गावासारखं गावच आहे पण स्वच्छता भरपूर आहे. मौली नाव गाव आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव आहे. त्याला आणि पारितोषिक पण भेटलेलं आहे ना. तर एलिफंटा गुफा आपण बघायला जातोय चेरापुंजीमध्ये. तर हे सगळे आमचे सगळे साई ट्रॅव्हल्समधले जे लोक आलेत ते सर्व किती 40 लोक आहेत. तर ते आता सगळे पुढे गेले आहेत. मी आता मागे राहिलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. हे सगळे खूप टुरिस्ट लोक खूप येत आहेत. खूप गाड्या येत आहेत. आता आम्ही तरी सकाळी 9 वाजता आलो आणि थंडी क्लायमेट तर खूप छान आहे. बघूया कसं आहे इकडे. फोटो काढून भेटतात इथे सगळ्यांचं. लेडीजचे किती छान बघा किती सजले आहेत. पाण्याचा धबधबा. आम्ही चाललो आता आहेत एलिफंट बघायला. एलिफंट सफारी. दर्शन मिळालं तर समजा की आपण नशीबवान आहेत की कसला एलिफंटचं आपल्याला दर्शन मिळालंय. दिसणार आहे ना. आपण इकडे आलो आहोत एलिफंट फॉल्स 3 सिस्टर्सला आलेलो आहोत. तर पहिला एलिफंट हे आहे आणि त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड फॉल्स हा इकडे आहे खाली. आता आपल्याला कमी दिसतंय पण पावसाळ्यामध्ये हे तुडुंब भरून जात आहे तसं. आता आमचा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही लाईक करा आणि शेअर करा बरं का. नक्कीच. मधलं हे एवढं चेरापुंजीचं. कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान ना. खूप गार आणि खूप थंडावा आणि असा निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे पण आपण ते ठेवलेलं नाही आहे. मुंबई एकदमच खराब करून टाकलेली आहे. इकडनं घेण्यासारखं आहे. नॅचरल वातावरण खूप सुंदर वातावरण आहे. क्लायमेट एवढं छान आहे. हां कसलाच त्रास वाटत नाहीये. जाणवलं नाही. एवढा प्रवास करतो तरी काही वाटत नाही आहे. केवढं एन्जॉय करतात आणि त्यांना किती एन्जॉय करतात बघा. 1 2 3 स्टार्ट बघाया. या पुढे अजून या. उतरा खाली. एकदम खाली. एकदम लास्टला. अरे वा ग्रुप म्हणजे बाप रे. साई ट्रॅव्हलचा ग्रुप एवढा एन्जॉय करतायत.
मस्त मस्त, फार एन्जॉय करता तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला? हा ना. कसं वाटलं तुम्हाला? कोणता रूप तुम्ही धारण केलेलं आहे? आम्ही सरदार. सरदार. हा मस्त, एकदम खूप छान झालं तुम्ही. आणि स्टेप बाय स्टेप आले ना, खूप छान वाटलं तुमचं बघूनच. ए हाय करा, हाय करा, हाय करा, हाय करा. काय नुसत्या पऱ्या दिसतात, आसाममधल्या पऱ्या सगळ्या. ह्या सुंदर, एकदम मस्त. हा मस्त एकदम. एक ब्लश ऑन लगाया आपने? ये नेचुरल है, नेचुरल है एकदम ना. ये ब्यूटी एकदम नेचुरल है, दिखने को भी नेचुरल है. लड़की तो एकदम स्मार्ट दिखते. देखो ये भी है, वो भी है, ये भी है. इसकी मम्मी? ये मेरा बेटा. आप उसकी मम्मी है? लगती नहीं लेकिन एकदम यंग है. ए बेटा, बेटा भी यंग है. मस्त एकदम. जोर करा, जोर. वा, कसली लढाई चालली हो तुमची. मस्त. हे आमच्या पर्या बघा किती सजल्यात. चेरापुंजीला चाललो आम्ही. इकडे नोहकली धबधबा बघितला आणि आता मावसमाई गुहा बघायला चाललो. आम्ही हा धबधबा पाहायला आलो, पण इकडनं काहीच दिसत नाही, सगळे धुके पसरलेले आहेत. पण इकडनं जर धुके नसते तर आपल्याला तो धबधबा दिसला असता. बाई आता काहीच दिसत नाही बघा, काहीच दिसत नाही. आता दुकानं पण ते आता दिसत नाही बघा. दालचिनी मोठे पण आहेत बघा. पाहणे हे लोणच्यांचे प्रकार आहेत. आमचे राजू काका बघा कसे डान्स करतात. संधी घालवत नाही, सगळ्याचा फायदा करून घेत आहेत सगळं बघा. मस्त एन्जॉय करतायत. बघूया काय आहे, आम्हाला पण ॲक्च्युली माहिती नाही आहे, पण आपण इथे जाऊनच बघूया. आपलं स्वागत करायला हा मंकी पण बसला आहे बघा. त्या गुहामधनं किती हे आहे लांब. आणि ह्याच्यातनं आपल्याला पार करायचं. किती आहे तरी हो? किती का रे? जा सकते हैं ना उधर अंदर से? पर वापस रिटर्न आ सकते क्या हम? जाऊ शकतो वरती खाली बघा हो. काय गुफा तयार केलेली आहे बघा ना. काय नॅचरल झालेली आहे काय माहिती ना, नॅचरल असणार आहे. वरती उभं राहिलं का डोक्याला लागतंय ना, खाली बसलं का सरकायला होतं. अरे बापरे, काही आमच्या सोबत होते ते सगळे रिटर्न झालेले आहेत. हे बघा आता मी काय आता पूर्ण दाखवत नाही, मी बंदच करते आणि मी सेफ राहते. चेरापुंजीमध्ये हा व्ह्यू का आहे आता आपल्याला माहिती नाही आहे काय, पण आम्ही असंच फिरतोय. पण आम्हाला छान वाटलं. क्लायमेट एवढं थंड आहे ना, बापरे खूपच थंडी आहे. आणि आमचे मेंबर सगळे खाली करून गेलेत, वरती गेलेत, तिकडे त्या साईडला गेलेत. सगळे वेगवेगळ्या तऱ्हेचे सगळे फिरत आहेत आपले. पण हे एक बघा किती निसर्गाच्या सानिध्यातलं डॅम तयार केलेलं आहे.
मासे पण भरपूर असतील नाही? ए चला फोटो काढूया. मस्त आहे बघा, काय सुंदर. आणि ना इथे ना फिश पण पकडतायत बघा मुलं. आ गया फिश. फिश नो नो फिश. दिखा ना कितना है फिश. हा नाही, हे मुलं मला फसवतायत की हे 50 रुपयाला मी मच्छी पकडलेत. ए दिखा दिखा मच्छी. फिश आहे, हे भी फिश आहे. ह्या लोकांनी ना फिश पकडले बघा, किती मस्त, किती छान पकडले बघा. ए क्या आहे? अरे काय फिश पकडले छोटे बाबूनी. और क्या करेंगे अभी? खा लेंगे, खा लेंगे. तू कितना गोड़ है, मीठा मीठा है. क्या बोलते हैं, कैसा है? तुम्हारा घर किधर है? किधर घर तुम्हारा? तू किधर रहता है? ये नहीं, तू रहता है किधर? बाओ जो. ए रुको 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 ना, रुको ना. मस्त. काय मुलं एन्जॉय करतात. हा? कितना एन्जॉय बना रहे देखो. काय मच्छी पकड़ली बघा नाही. इधर नीचे इसमें नहीं डालते. हे डबकं तयार झालेले बघा, ह्याच्यात पण फिश आहेत भरपूर. त्यात बघताय तिथे आहेत का. किती सुंदर, किती किती मस्त. बाहेर आणि डॅम्पमध्ये एवढे मासे सारे आहेत. ही छोटी छोटी मुलं आहेत ना, ती पण पकडतायत आणि आम्हाला फसवतायत की 50 रुपयाची 2च फिश. केवढेसे लहान लहान आहेत, खूप लहान आहेत. हे बघ किती पकडले त्या लोकांनी. हे बघा किती मच्छी आहेत आणि हा तर मोठा आहे. आता आलो आहे कलाक्षेत्र. हे बघूया आपण काय आहे कलाक्षेत्रामध्ये, काय दाखवलं. पत्ता कशी घेऊन चाललेली आहेत पिशवीमध्ये. हे लहान मुलांचं गार्डन आहे. आम्ही दरवर्षी साई ट्रॅव्हल्समधनं जातो. त्या साई ट्रॅव्हल्समध्ये किती आम्ही एन्जॉय करतो, कारण आम्ही बघितलेले आहेत. पण साई ट्रॅव्हल्ससारखं मजा कुठेच नाही. तुम्हाला कधी बुक करायचं झालं तर तुम्ही साई ट्रॅव्हल्सच्या, मी खाली नंबर देते, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि त्यांचं जेवण, त्यांचं बाहेरचं राहणीमान वगैरे खूप चांगलं. आणि ते आपल्याला सांभाळून घेतात सगळ्यांनाच. प्रत्येक ठिकाणी काय म्हणजे हे असतातच, पण आम्हाला हे साई ट्रॅव्हल्स खूप आवडतात. 40 जणांचा ग्रुप आहे आणि साई ट्रॅव्हल्सचं जेवण एवढं सुंदर असतं ना. आणि किती प्रकारचे त्यांचे जेवणाचे प्रकार असतात, भाज्यांचे आणि गोड पदार्थ, मटण, चिकन, मच्छी. एवढा तो पालघरवरनं मच्छी घेऊन जातो तो, म्हणजे तिकडे जिकडे आपण थांबतो तिकडे मच्छी घेऊनच जातो असतो. पण खूप छान वाटतं आहे. तुम्ही पण या आणि तुम्ही पण बघा कसं आम्ही एन्जॉय करतो आहे. ते तुम्हाला मी दाखवतेच.